शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू असून काल मंत्री दादा भुसे, उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोले, संगमनेर तसेच राहता येथे प्रचार सभा घेण्यात आली। तर आज मंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री विखे पाटील यांनी श्रीरामपूर, नेवासा आणि कोपरगावात लोखंडे यांच्या प्रचार सभेत उपस्थिती लावली। यावेळी आम्ही खोके घेणार नाही, जे आयुष्यभर खोके घेऊन मोठे झाले त्यांनाच खोके कळतात, अशी टीका दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। काम करायला लोकांबद्दल प्रेम लागतं आणि लोकांना सुद्धा माहिती असतं कोणी काम केलं, आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे पैसे का आम्ही नाही देत, आम्हाला एकनाथ शिंदे साहेब देतात, आम्हाला आदरणीय फडणवीस साहेब देतात, आम्हाला अजितदादा देतात। कोणासाठी देतात? सर्वसामान्य जनतेसाठी देतात। आम्ही खोके घेणारी लोकच नाही। खोके म्हणणं, गद्दार म्हणणं, ज्यांनी आयुष्यभर खोके बघतच मोठे झाले त्यांना खोके कळतात। आम्हाला जनता कळते। 3-3 पिढ्यांची श्रीमंती सोडून आम्ही ज्याला जनसेवेसाठी रस्त्यावर येतो, खादीची ही वस्त्र घालतो, ती कशासाठी घालतो? जनतेसाठी घालतो। आणि म्हणून असेच एक आपल्याकडे पंतप्रधान आहेत की ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि भारताच्या विकासासाठी ते झटतायत। त्या पंतप्रधानांना आपण सर्वांनी मनापासून पाठिंबा द्यावा। सर्व मतभेद विसरून आपण सर्वांनी या ठिकाणच्या खासदारांना निवडून आणावं अशी मनापासून आपल्याकडे नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। रामाच्या अस्तित्वावर ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले। बाळासाहेब ठाकरे जर यात असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा लात मारून घराबाहेर काढले असतं, असा घणाघात विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। रामलल्लाची स्थापना त्या अयोध्यामध्ये होते याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान। अनेक लोकांनी पाहिलं की राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेस पक्षाने जायचं नाकारलं, पाठ फिरवलं। रामाच्या अस्तित्वाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून केसरकर साहेब म्हटल्याप्रमाणे त्यांची गळाभेट उद्धव ठाकरे घेतली। हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आदरणीय बाळासाहेब ठाकरे जर हयात असते तर मला वाटतं उद्धवला सुद्धा लाच घालून घराबाहेर काढला असं माझं मत आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।